नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आम्ही इथे आमच्या इथल्या जवळच्या हॉटेलमध्ये आलो आहे. सोहमने मिसळ पाव घेतला आणि आम्ही उसळ आणि घावणे घेतले दोघांनी. ऑर्डर दिल्यावरच ते घावणे आपल्याला बनवून देतात. सकाळी पाव पण इतके फ्रेश असतात की ते गरमच असतात बेकरीतून आलेले. ब्रेकफास्ट झाल्यावर मग असं चालत चालत घरी आलो आम्ही. झाडावर पिकलेले आंबे पण भरपूर दिसतात. आमच्या घरच्या काही झाडांच्या फांद्या पण खूप वाढलेल्या होत्या, त्यामुळे त्या आम्ही कापायला सांगितल्या होत्या. आमचे केअरटेकर आहेत ना. आंब्याची कलमं पण मोकळी झाली ते बोलतात, म्हणजे ते सावळी नाही पडणार ना त्याच्यावर. जामच्या झाडाच्या साईडच्या सर्वच फांद्या कापून टाकल्यात त्यांनी, कारण पिकलेले जाम खाली पडून त्याचा पण खूप पसारा होतो आणि इतर झाडांवर फांद्यांची सावळी पडते, त्यामुळे तीही वाढत नाहीत. त्याला नंतर पालवी येणार. बरं वाटतंय जरा मोकळं मोकळं. हां, पण येईल त्याला. आता पावसाळा सुरू होतोय ना, पालवी येणार. वरती वरती येईल त्याला जास्त. हां, हे बघा खाली दाखवते. हे बघा खाली किती पसारा होतो त्या जामचा, त्यामुळे ते सगळंच क्लिअर केलं. असं हुमले भरपूर असतात जामच्या झाडावर. किती पसारा पडतो. हे आता 2 दिवसापूर्वी साफ केलं होतं, आता पुन्हा कचरा झाला बघा. आता जास्त काही फळं उरलेली नाही आहे झाडावर, सर्व काही काढून झालेली आहेत. पण म्हटलं चला बघू, थोडीफार असतील तर काढून घेऊयात. थांबा 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 बघा. हा थांबा, हा बघा निघाला एक. पिकलाय. पिकला नाही. अच्छा, कुठे आहे हो? नाईस. ठीक आहे, त्या दिवशी काढले ना जरा थोडे. वरती आहे ते आता जाऊ. कुठे आहे? तुझा हात कुठे जरा हा वाकून द्यावा. हा बघ, तूच काढ काढ काढ. हा बघ, बाप रे केवढा मोठा आहे बघ. हा ते पण काढा जरा. ती चमची खाली आणा. वरती आहे ते, जाऊ दे. नंतर येणार ना खाली. ही येईल ना. ही बघ, ही वर चढतंय. त्याच्यावर कुठे चढतंय? इकडून. वर खाली वर. आला किती मोठे आहेत बघ. अरे वा. हे बघ, एक एक म्हणता म्हणता किती जमा झाले. पिकलेलं आहे. हा हो रे. ते घेऊन जात आहेत. झाडावरच कोणीतरी खाल्ला, आता काय फायदा. पपईच्या टाकलेलं इकडे मागे कुठे, त्या आता पावसात रुजतील ना. फळं खाल्ल्यावर बिया प्लॉटवर अशा टाकून द्यायच्या, मग त्या रुजून येतात असं म्हणतात. ह्या कापलेल्या फांद्या आमच्या गेटच्या समोरच नेऊन ठेवतायत ते. नंतर ही लाकडं ते घेऊन जातील. आता पावसाळ्यामध्ये सरपण म्हणून त्याचा उपयोग होतो त्यांना. त्यानंतर नारळ सोलून इथे सोडणं ठेवली आहेत, त्याचा उपयोग पण ते जळण्यासाठी करतात. हे अशा प्रकारे नारळ सोलतात बघा. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी आम्ही सोलून घेतले होते, ते आत्ता दाखवते फक्त. साखरपुड्यासाठी पण आम्हाला नारळ हवे होते, तर त्यांनी झाडावरून काढून सोलून स्वच्छ करून दिले आम्हाला. कुठलं? काढून काय नाही, कावळा बनवतात. असे नारळ निघतात. तर अशी ही सर्व अंग मेहनतीची कामं आपल्याला तर जमणार नाहीत, पण बघायला पण छान वाटतं. आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ना, कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो आपल्यासाठी. ही वरची साल काढली आहे ना, त्यापासून पण दोरी किंवा दोरखंड बनवला जातो. हे सर्व मी तुम्हाला 2 दिवस आधीच दाखवले. आता आज झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापून प्लॉट क्लीन करतोय.
त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही इथे सावंतवाडी स्टेशनजवळ जे हॉटेल आहे ना, कोकण क्राऊन, तिथे गेलो. आज मिस्टरांचा वाढदिवस आहे ना, तर म्हटलं चला एक चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. आमचे भाऊजी म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर पण आहेत आमच्याबरोबर. सोहमच्या साखरपुड्यासाठीच ते मुंबईहून इथे आले आहेत. छान अशी एकत्र पार्टी झाली आमची. इथे आता लाईट गेली आहे, त्यामुळे थोडा अंधार दिसतोय. छान आहे इथलं जेवण, व्हरायटी आहे जेवणामध्ये, प्रिपरेशन पण छान आहे. सोहमने चिकन थाळी मागवली आहे, भाऊजीने बांगडा थाळी मागवली आणि आम्ही दोघांमध्ये एकच सौंदाळा थाळी मागवली. इथे कोकणात आल्यावर मलाही बांगडा खायला खूप आवडतो, त्यामुळे मग सेपरेट बांगडा फ्राय, सुरमई फ्राय असं मागवलं होतं. मासे अगदी ताजे आहेत, त्यामुळे त्याची चव पण भारी आहे. इथे हॉटेलवरच आंब्याच्या पेट्या विकायला ठेवल्या होत्या, त्यातलाच आंबा त्याने आम्हाला टेस्टसाठी दिला कापून. छान होते आंबे. आम्ही दोघांनी एक एक पेटी घेतली त्यांच्याकडे. बाहेरचा किती आवाज येतोय ना, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते. थोडं एक कॅमेरा फिरवून दाखवते रेस्टॉरंट कसं आहे. इथे हा आजूबाजूचा परिसर आहे आणि वर राहण्यासाठी रूम्स आहेत. सोहमच्या साखरपुड्यासाठी आलेल्या नातेवाईकांची आज हॉटेलमध्ये आम्ही सोय केली होती राहायची. इथे या पायऱ्या आहेत ना, त्या ठिकाणी त्यांचं क्लब हाऊस आहे. असा हा परिसर आहे कोकण क्राऊनचा. तर इथे आज आम्ही फक्त जेवायला आलोय. हा लॉबी एरिया आहे आणि या ठिकाणी हे काउंटर आहे. एकंदरीत छान आहे हॉटेल. राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे आणि रिझनेबल पण आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. तर अगदी स्टेशनच्या बाजूला आहे, म्हणजे वॉकेबल 5 मीटर वॉकेबल डिस्टन्स आहे. परत घरी जाताना सोहम आणि भाऊजी ते स्कूटरवरून गेले. त्यांच्या आंब्याची पेटी पण स्कूटरवरच टाकली. ते पण आजच मुंबईला जाणार आहेत. रिक्षासाठी आम्ही 5 मिनिटं चालत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आलो. सोहम त्याच्या काकांबरोबर स्कूटरवर गेला आणि आता मी रिक्षाने. नारळाच्या झाडावर काही शहाळी उरली होती, ती सोहमने काढून घेतली त्यांच्याकडून पाणी पिण्यासाठी. पाण्याचा टोप आणतो. पुन्हा थोडं सामान मुंबईला पाठवायचं आहे, म्हणजे नारळ, आंबे वगैरे. मिस्टर गोणीमध्ये भरून पॅकिंग करत आहेत आणि इथे बॉक्स आहे आंब्याचा, तो पण पाठवायचा आहे. सकाळी हॉटेलवरून घेतले ना, ते पण आंबे आहेत त्यामध्येच, आजच पाठवणार आहे. हां, अच्छा, ठीक आहे, चांगलं आहे मग. हां, आणि कोयत्यानेच काढ नाही निघालेलं किंवा चमच्याने काढ. अच्छा, इकडे जाऊन बस करा, इकडे कशाला येते. याला ऍक्च्युली भूक लागली आहे ना. भात लावलाय मी. आपण ते चिकन आणलंय ना हॉटेलवरून. दुपारी हॉटेलमधून येताना मी चिकन घेऊन आलो होतो कुत्र्यासाठी. घरी आल्यावर मग मी भात लावला कुकरला. कुत्र्यांचं पण कसं असतं ना, आपण बाहेर गेलो जेवायला तरी त्यांना माहिती असतं आपण त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येणार, त्यामुळे किती उशीर झाला तरी ते थांबून राहतात. आम्ही गावी आल्यावर ही डॉग इथेच असते आमच्याकडे, बाहेर बसून राहते. तर आता सोहमने तिला जेवण वाढलंय. समोर जी गाडी दिसते ना, ती इथे आल्यावर आम्ही 4 दिवसांसाठी भाड्याने घेतली होती. इथे अशा रेंटवर गाड्या पण मिळतात, म्हणजे कोणाला ड्रायव्हिंग येत असेल तर आपण घेऊ शकतो भाड्यावर. हे आता नारळ, आंबे वगैरेचं पार्सल बनवलं होतं ना, ते मुंबईला जाणाऱ्या बस बरोबर पाठवून दिलं. निनाद ऑलरेडी मुंबईला गेलाय ना, तर तो तिथे कलेक्ट करू. आमच्या सोसायटीच्या गेट समोरच ही बस थांबली आहे. आणि आता सोहम त्याची बॅग पॅक करतोय. आजच तो दिल्लीला जाईल. रात्री 8ची फ्लाईट आहे त्याची मोपा एअरपोर्टवरून. आम्ही दोघं 21 तारीखपर्यंत इथे आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.